बघता काय अरे बघता काय अरे मारुतीच्या नराधमांना फाशी मोर्चेला न्याय अरे मारुतीच्या लाडक्या बहिणींना न्याय पोलीस प्रशासनाचा धिक्कार असो मारुतीला न्याय मोर्चेकडे बांधवांना विनंती आहे आपण या स्माईलकडे स्टेजच्या बाजूला या प्रमुख कार्यकर्ते मान्यवर मंडळी या ठिकाणी आपण त्यांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया। या कार्यक्रमाच्या या आक्रोश मोर्चाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलेलो आहोत सर्व महाराष्ट्रातून सर्व मोर्चेकरी आणि या आक्रोश मोर्चाच्या निमित्तानं या धाराशिव शहरामध्ये आमची मागणी आहे जी मेन आरोपी आहे रणजित चौधरी कट रचणारा त्याला अटक होण्यात यावे आणि जे आमचे जे आता मारुतीबरोबर जी दोन मुले बी होते त्याच्या वयाचे त्याला जखम झाली त्यांची बी हत्या करण्यात आली येणार होती पण ती वाचून ते ग्रीन लाईन शाळेकडे पळत गेलते ती वाचले पण त्यांचं म्हणणं आहे की 6 आरोपी होते मारताना त्या संदर्भात मी बोलणार की त्यांना 6 आरोपी कोणते आहे ती सांगण्यात ज्या आरोपीला पकडले त्यांच्याकडून काढण्यात यावे। खरं तर आज मारुती शिवाजी इटळकर या खून झालेल्या मुलाच्या न्यायासाठी समस्त वडार समाजाच्या वतीने धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आयोजित केला होता। या मोर्चाच्या निमित्तानं आम्ही मारुतीला न्याय मिळण्यासाठी आम्ही आमचं निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे। या निवेदनामध्ये विशेष करून जे पोलीस प्रशासनाकडून ह्या घटनेमध्ये जे हलगर्जीपणा झालेला आहे आणि वैद्यकीय अधिकाऱ्याकडून जो हलगर्जीपणा झालेला आहे ह्या 2 मुख्य गोष्टी आहेत त्यामुळं मारुतीचा जीव गेलेला आहे। मारणाऱ्यांनी तर मारलंच कायद्याने त्याला शिक्षा होईलच परंतु पोलीस प्रशासन आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या हलगर्जीपणामुळे मारुतीचा अंत झालेला आहे। तर ही गंभीर बाब आम्ही या ठिकाणी मोर्चाच्या निमित्तानं सरकार दरबारी आणलेली आहे। याच्यातून जे काही गोष्टी आहेत खरं तर मारेकरी 6 होते तसा प्रत्यक्षदर्शी तिथं असलेल्या व्यक्तीनं ज्यांनी मार खाल्ला आहे त्यांनी सांगितलं 6 माणसं आहेत पोलिसांनी 4च माणसं त्या ठिकाणी आरोपी केलेत। 6 माणसं का नाही घेतली कारण
कारण 6 माणसं घेतली तर या ठिकाणी मोका लागतो आणि म्हणून ह्याच्यातून त्या आरोपीची सुटका करण्यासाठी खरं तर पोलीस प्रशासनाने 4च माणसाची नाव घेतली. त्यानंतर खरं तर हे प्रकरण मुलीची छेड काढली याच्यातून झालेली आहे आणि मग तीही अल्पवयीन मुलगी आहे. मग या ठिकाणी फोक्सो लागतो. त्या संदर्भात सुद्धा पोलीस प्रशासन बोलताना दिसत नाही, आमच्यापर्यंत ती बातमी येत नाही. त्यामुळे अतिशय गंभीर गुन्हे ह्या प्रकरणामध्ये घडले आहेत. मर्डर तर झालाच आहे, विनयभंग झाला आहे आणि मोकासारखा कायदा ह्या ठिकाणी लागत असताना सुद्धा पोलीस प्रशासनाचा ढिसाळ कारभार आम्ही ह्या निमित्तानं मोर्चाच्या निमित्तानं निदर्शनास आणून दिलं आहे आणि आम्ही आता न्यायासाठी ह्या मोर्चा या ठिकाणी आणला आहे. आत्ताच आम्ही जिल्हाधिकारीच्या प्रतिनिधींना आमचं सगळं निवेदन दिलेलं आहे. याच्यातून आम्ही आता लास्टमध्ये जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी केलेली आहे. आम्ही निवेदनं देऊ किंवा पीडित कुटुंब संबंधित अधिकाऱ्याच्या समोर जाईल, परंतु त्यांच्यापाशी वाली कोण असणार आहे, त्यांच्यावर दबाव येणार आहे. म्हणून प्रत्यक्ष ह्या कुटुंबाचं जे कोणी पीडित कुटुंब आहे, ज्या घटना त्यांनी जवळून बघितलेल्या आहेत, त्या कुटुंबाला घेऊन माननीय अधीक्षक मॅडमनी या कुटुंबाला घ्यावं आणि ते ज्यांचं नाव सांगतील त्याला समोर बोलावं आणि दूध का दूध पाणी का पाणी करावं आणि त्या पद्धतीनं ह्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी ॲक्शन घ्यावी अशी आम्ही विनंती या निमित्तानं केलेली आहे. खरं तर सगळ्या मीडियाला माहिती आहे, सगळ्या समाजाला माहिती आहे, कुटुंब त्या मुख्य रणजित चौधरीचं नाव घेऊन थकलंय. पोलिस म्हणतात तुमच्याकडे काय पुरावा आहे. प्रत्यक्ष ज्या मुलाचा बाप म्हणतो रणजित चौधरीचं सगळं नाटक आहे, त्यांनी माझ्या मुलाला मारायला लावले, मारा रे मारा, मी बघून घेतो पुढचं, असं रणजित चौधरी म्हणतो. आणि आरोपी सांगता म्हणजे मारुतीचे वडील नातेवाईक सगळे सांगतात तोच हा सूत्रधार आहे, मात्र पोलीस मानायला तयार नाही आहे. ही गंभीर बाब आहे आणि तो राजरोसपणे अजून बाहेर आहे. त्यामुळे आमचा मुख्य आजचा जो आक्रोश होता तो ह्यातला मुख्य सूत्रधार रणजित चौधरी आहे आणि त्यालाच अटक झाली पाहिजे, त्याला शिक्षा झाली पाहिजे, तो सुद्धा सहआरोपी झाला पाहिजे. ही आमची मोर्चाच्या निमित्तानं आजची मागणी आहे.